अचानक बिबट्या समोर आला तर काय करावं की जेणेकरून आपला जीव वाचेल? हा प्रश्न अतिशय जीवन मरणाचा आहे। आजकाल गावात, शेतात, अगदी घरांच्या आवारात बिबट्यांचा वावर वाढलाय। बिबट्यांचे हल्ले होत आहे, अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत। भीतीचं वातावरण पसरलंय, बिबट्यांचा सुळसुळाट झालाय। गावात कुत्रे कमी आणि बिबटे जास्त दिसत आहेत। मग अशा वेळेस या बिबट्यापासून कसं वाचायचं? जर बिबट्या तुमच्या समोर उभा राहिला तर तुम्ही नेमकं असं काय करायचं की ज्यामुळे तुमचा जीव वाचेल? स्वतःचं संरक्षण कसं करायचं ज्यावेळेस बिबट्या हल्ला करेल? बिबट्यापासून आपला जीव कसा वाचवायचा या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। पहा, ज्यावेळेस बिबट्या अचानक तुमच्या समोर येऊन उभा राहतो किंवा बिबट्या तुमच्यावर हल्ला करतो तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? तर बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की बिबट्या जर समोर दिसला की तिथून तुम्ही धूम ठोकायला पाहिजे। तुम्ही जितक्या वेगानं पळता येईल तितक्या वेगानं पळून जायला पाहिजे। पण लक्षात घ्या, बिबट्या हा अतिशय चपळ आणि अतिशय वेगवान प्राणी आहे। तो तुम्हाला 2 सेकंदाच्या आत धरू शकतो। तर काही लोक असंही म्हणतात की तुमच्या आसपास जर एखादं झाड असेल तर तुम्ही त्या झाडावर चढायला पाहिजे। पण लक्षात घ्या, बिबट्या असा प्राणी आहे की जो जर त्याला भूक लागली आणि जर शिकार उपलब्ध नसेल तर तो झाडावर बसलेल्या माकडांची देखील शिकार करतो। मग आता झाडावर चढणं हाही ऑप्शन नाही तर मग काही लोक असं म्हणतात बिबट्या जर समोर दिसला तर पळूनही जायचं नाही, झाडावर चढायचं नाही, त्याचा समोर उभा राहून त्याचा सामना करायचा। जर तुमच्या हातात कुठली काठी असेल तर काठीनं त्याला फटके मारायचे किंवा जर आसपास दगड असतील तर दगड उचलून त्याच्या दिशेने फिरकवायचे। पण लक्षात घ्या, बिबटा हा काही कमजोर प्राणी नसतो। त्याच्या अंगात जितकी चपळता असते त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद त्याच्यामध्ये असते। त्यामुळे तो काय कुत्रा नाहीये तुम्ही त्याला दगड मारून पळून लावण्यासाठी। मग हाही ऑप्शन नाही। मग नेमकं असं काय करायचं? बिबट्याने हल्ला केला, पळून जायचं नाही, काठीने हल्ला करायचा नाही, झाडावर तर चढता येत नाही, मग नेमकं असं काय करायचं? तिथे उभं राहून त्याच्याकडेच पाहत राहायचं का? असा तुमचा साहजिक प्रश्न येईल। पण पहा, मग काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपला जीव वाचेल? तर लक्षात घ्या, बऱ्याचशा लोकांना किंवा बरेचसे जे बिबट्याच्या याच्यामधले जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना सुद्धा काही गोष्टी माहिती नसतात। पहा, त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अशा शास्त्रीय गोष्टी सांगणार आहे, काही अशा टेक्निक सांगणार आहे की ज्या जर तुमच्या समोर बिबट्या आला किंवा तुमच्यावर जर बिबट्याने हल्ला केला किंबहुना तुमच्या घराच्या आसपास, तुमच्या शेतात बिबट्याच येऊ नये म्हणून देखील काही करायच्या टिप्स देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहा, या अशा काही टेक्निक्स आहेत, या जर तुम्ही वापरल्या, या असे काही सोपे उपाय आहे, ते तुमच्यावर जर बिबट्याने कधी हल्ला केला तर तुमचा जीव तर वाचणारच आहे। पण दुसरी गोष्ट, तुमच्या घराच्या आसपास बिबट्याच येऊ नये म्हणून देखील तुम्ही काय करायचं अशी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, बिबट्याने हल्ला केला किंवा बिबट्या अचानक समोर येऊन उभा राहिला तर अशा वेळेस काय करायला पाहिजे या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण माहिती देतो व्हिडिओमध्ये। आपण सर्वात आधी बिबट्या नेमका काय असतो पहा। आता तुम्ही म्हणाल बिबट्या काय असतो आम्हाला माहिती आहे, तो कसा दिसतो हे पण आम्हाला माहिती आहे। पण लक्षात घ्या, बिबट्या जर तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या जर तुम्ही समजून घेतला, म्हणजे त्याचा स्वभाव कसा असतो, तो कोणत्या प्राण्यांची शिकार करतो, तो कशा प्रकारच्या प्राण्यांवर शिकार करतो, त्याचा स्वभाव कसा असतो, हे जर तुम्ही बारीक लक्षात घेतलं तर तुमचा जीव वाचण्याची शक्यता 100% वाढत असते। त्यामुळे सुरुवातीला आपण एका काही सेकंदामध्ये बिबट्या नेमकं कोण आहे, तो कुठल्या प्रजातीतून येतो, त्याचा स्वभाव कसा आहे हे एकदा समजून घ्या। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे टिप्स, असे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे की जर बिबट्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय करायचं, कसा जीव वापरायचा। आणि व्हिडिओच्या शेवटी बोनस टिप्स आहे बघा। ही टिप्स अशी आहे की ज्यामुळे तुमच्या घरापाशी बिबट्या कधीच फिरणार नाही, तुमच्या शेतात देखील बिबट्या कधीच फिरकणार नाही, अशा काही गोष्टींची तुम्हाला माहिती देणार। आता सगळ्यात आधी बिबट्यांविषयी सखोल गोष्टी समजून घ्या तुम्ही 30 सेकंदामध्ये। पहा, बिबट्याला इंग्रजीमध्ये लेपर्ड म्हणतात, त्याचं वैज्ञानिक नाव पॅन्थेरा पार्डस आहे। बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू पण म्हणतात, हिंदीमध्ये तेंदुआ म्हणतात। बिबट्या हा पॅन्थेरा वर्गातील मार्जार प्रजातीतील मोठा जंगली हिंस्र प्राणी आहे। मार्जार प्रजातीमध्ये बिबट्या, सिंह, वाघ, हिम बिबट्या, जग्वार इत्यादी मोठ्या प्राण्यांचा समावेश होतो। यामध्ये बिबट्या आकाराने सर्वात लहान असतो, पण चित्ता आणि प्युमा हे देखील याच आकारामधले प्राणी आहे। आता पहा, बिबट्यांच्या अंगावरील केस फिकट पिवळसर ते गडद सोनेरी रंगाचे असतात, त्यावर गुलाबी आकाराचे गडद ठिपके असतात। बिबट्यांची लांबी 3 ते 6 फूट, खांद्याची उंची 2 ते जवळपास 2 फूट 2 इंच। नर बिबट्याचं वजन 30 किलोच्या आसपास, 30 किलो ते 72 किलोच्या आसपास असतं, तर मादीचं वजन हे थोडंसं कमी, म्हणजे 26 किलो ते 43 किलोमध्ये असतं। बिबट्या मुख्यतः जंगल, गवताळ प्रदेश, डोंगराळ भागामध्ये आढळतो। बिबट्या सहसा एकटाच राहतो, ही गोष्ट लक्षात घ्या। तो समूहानं कधीच राहत नाही। बिबट्याचा स्वभाव शांत असतो। आता तुम्ही म्हणाल बिबटे तर भरपूर हल्ले करतात, पण लक्षात घ्या तो हल्ला नेमकं कधी करतो हे देखील तुम्ही समजून घ्या। त्याकरता बिबट्या समजून घेणं
महत्वाचा आहे, तो स्वभावाने शांत असतो, तो माणसापासून शक्यतो दूर राहतो. बिबट्या अत्यंत चपळ आणि बलवान असतो. बिबट्या रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो. त्याला कमी प्रकाशातही स्पष्ट दिसतं. म्हणजे तुम्ही म्हणाल अंधारात त्याला काही दिसत नसेल, पण लक्षात घ्या त्याला दिवस असो रात्र असो तितकं स्पष्ट दिसतं. बिबट्या सहसा आपल्यापेक्षा लहान भक्ष्यांची शिकार करतो. म्हणजे बिबट्या त्याच्यापेक्षा कमी आणि उंची असणाऱ्या भक्ष्यांची शिकार करत असतो. बिबट्या हा निशाचर प्राणी आहे. म्हणजे तो संध्याकाळी जास्त ऍक्टिव्ह असणारा प्राणी आहे. तो रात्री किंवा पहाटे जास्त करून शिकार करतो. बिबट्या हरिण प्रकारातील प्राणी जसे सांबर, चितळ, भेकर, काळवीट, तसे जंगली डुक्कर, रानमांजर, वानर, ससा, साप, मुंगूस, उंदीर, साळींदर, मोर इत्यादी प्राण्यांची आणि पक्ष्यांची शिकार करतो. बिबट्या क्वचितच नीलगाय किंवा रानमशी किंवा आपल्या गाई म्हशींची शिकार करतो. बिबट्या झाडावर सहज चढतो. कित्येकदा तो आपली शिकार झाडावर घेऊन जातो. जंगलतोड आणि शहरीकरणामुळे बिबट्यांचं जे निवासस्थान नष्ट होत आहे, त्यामुळे खाद्याच्या शोधात ते मानवी वस्तीवर येतात. बिबट्यांना पाळीव प्राणी जसे कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या इत्यादींची शिकार करणं सोपं जातं. ती काही वेळा गाय किंवा म्हशीवर देखील हल्ला करतात. पाण्याच्या शोधातही बिबट्या मानवी वस्तीवर येतो. विशेषतः उन्हाळ्यात ही समस्या अधिक असते. पण आता बिबट्या सहसा माणसावर हल्ला करत नाही. जोपर्यंत त्याला असुरक्षित वाटत नाही तोपर्यंत बिबट्या कधीही माणसावर शिकार करत नाही. बिबट्या अचानक माणसासमोर येतो तेव्हा पहिली गोष्ट तो घाबरतो आणि स्वतःच्या रक्षणासाठी हल्ला करतो. आता तुम्हाला तो माणसाला कसं काय घाबरतो, तर बिबट्या हा त्याच्यापेक्षा कमी उंचीच्या प्राण्यांवर जास्त करून हल्ला करत असतो आणि माणसाची उंची सरळ उभा जरी राहिलं तरी बिबट्यापेक्षा जास्तच असते. पहा, जर एखाद्या बिबट्याची जर पिल्लं असतील तर त्याच्या रक्षणासाठी तो अधिक आक्रमक होतो. बिबट्या अचानक समोर आल्यास आपण घाबरून जाणं हे स्वाभाविक आहे. पण अशा वेळेस तुम्ही घाबरून न जाता काय करायचं हे तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. पहा, तुम्ही घाबरून जर पळाले तर बिबट्या तुमचा पाठलाग करू शकतो. बिबट्या समोर आल्यावर पाठ फिरून न पळता मागे सरकत सरकत सुरक्षित ठिकाणी जा असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येते. पाठ फिरवल्यास तो मागून हल्ला करू शकतो. बिबट्याच्या थेट डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न करा. पहा, बिबट्या जर समोर आला, जर त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जर 20-30 फुटाचा अंतर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पटकन पळून जाऊन कुठेतरी लपून जाण्याचा मार्ग निवडू शकता. पण जर तुमच्या आसपास जर एखादं घर किंवा झोपडी असेल तरच. पण जर आसपास कुठेही काही नसेल तर तुम्ही तिथेच उभा राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे बघण्याचं काम करायचंय. पहा, बिबट्या जर तुमच्यापासून तरी जात नसेल तर तुम्ही टाळ्या वाजून, ओरडून किंवा काहीतरी एखादी वस्तू वाजून मोठा आवाज करायचा आहे, ज्यामुळे बिबट्या घाबरून माग फिरू शकतो. खाली बसू नका. खाली जर बसल्यास बिबट्याला तुम्ही लहान किंवा सोपे लक्ष वाटू शकता. बऱ्याच वेळा लोक मेलेल्याचं सोंग करतात. म्हणजे पिक्चरमध्ये पाहिलं जातं की एखादा प्राणी आला का मेलेल्याचं सोंग करा, पण ते प्रभावी ठरत नाही. तुमच्याकडे जर दगड, काठी, छत्री, बॅग यासारखी वस्तू असेल तर याचा संरक्षणासाठी वापर करा. म्हणजे जवळ आल्यास वापर करा. तसे स्वतःच्या रक्षणासाठी तुम्ही चिली स्प्रेचा वापर करू शकता. जे मिरचीचा स्प्रे मार्केटमध्ये मिळतो तो तुम्ही ठेवू शकता. चिली स्प्रे मधल्या रासायनिक घटकामुळे बिबट्यांच्या डोळ्यात, नाकात, घशात तीव्र जळजळ होऊन बिबट्या पळून जाईल. बिबट्या सहसा एकट्या व्यक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे जर तुम्ही समूहात असाल, एकत्र असाल, लहान मुले, वृद्ध व्यक्तींना मध्ये घ्या. शक्य असल्यास मोठ्याने आवाज करा. मोबाईलवर प्रचंड गाणे मोठ्याने लावू शकता, जेणेकरून तिथे एकापेक्षा जास्त व्यक्ती आहे असं त्याला समजेल. त्याचे नाक, डोळे खूप संवेदनशील असतात. त्यामुळे जर तो तुमच्या जवळ आला, त्याने जर हल्ला केला तर त्याच्या नाकावर आणि डोळ्यावर हल्ला करा. बिबट्या सहसा गळ्यावर आणि मानेवर हल्ला करतो. त्यामुळे हाताचा वापर करून तुम्ही गळ्याचं, मानेचं आणि चेहऱ्याचं रक्षण करा. जर तुमच्याकडे एखादा रुमाल असेल तर तो रुमाल तुम्ही गळ्याभोवती गुंडाळा. कारण की जर तो ज्यावेळेस तुमच्या मानेवर, ज्यावेळेस तोंडाने त्यावेळेस हल्ला करतो तर त्याच्या जिभेला कपड्याचा स्पर्श होतो आणि त्यावेळेस तो तिथे चावा घेणं सोडून देतो. त्यामुळे तुम्ही जर एखादा रुमाल असेल किंवा एखादा गमजा असेल किंवा एखादा कुठलंही कापड असेल, एक वेळ शर्ट काढून तुम्ही त्या ठिकाणी तिथे देखील गुंडाळण्याचा उपाय करू शकता. कारण की मान, आपली जे गळा आहे तो वाचवणं फार महत्त्वाचं असतं. जर तुमच्या भागात बिबट्या दिसण्याची जास्त शक्यता असेल तर तुम्ही रात्री अजिबात फिरू नका. म्हणजे अंधार पडण्याआधी सर्व कामे आवरून घ्या. दिवसा व रात्री वृद्ध व्यक्ती, लहान मुलांना घराबाहेर एकटं सोडू नका. बाहेर जाताना शक्यतो समूहानं जा. आता घराच्या आसपास बिबट्या येऊ नये म्हणून एक उपाय त्या ठिकाणी सांगितला. एक प्रसिद्ध वन अधिकारी आहेत, त्यांनी हा उपाय सांगितलाय. आता हा किती इफेक्टिव्ह आहे याचं आपल्याला केल्याशिवाय समजणार नाही. त्यांनी असं सांगितलं होतं की टायर, जुने टायर त्या ठिकाणी आणायचे आहे. जर आसपास पंचरवाला असेल तर त्याकडून टायर घेऊन या. त्या टायरमध्ये ज्या वाळलेल्या मिरच्या आहेत तर त्या टायरमध्ये भरा आणि त्याला आग लावून द्या. ही आग लावल्याने काय होतं, त्या टायर आणि मिरचीचा जळून एक असा उग्र वास तयार होतो. तो वास सहसा बिबट्यांना त्या ठिकाणी आवडत नाही आणि तो वास आला तर त्यांना संकटाची जाणीव होती. त्यामुळे त्या वासाच्या शेजारी तो बिबट्या कधीही फिरकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नक्कीच हा देखील तुम्ही उपाय करून ठेवा. तुमच्या घराच्या आसपास बाउंड्रीवर तुम्ही 1-2 टायर असे दररोज जाळू शकता आणि याचा वास जो आहे
तर तो त्या ठिकाणी पसरला तर बिबट्या येण्याची शक्यता कमी होत असते. तर अशा प्रकारे ही माहिती देण्यात आली आहे. तर तुमचं बिबट्यांच्या हल्ल्यावर काय मत आहे? बिबट्या आल्यानंतर एखादा अनुभव तुम्हाला आला होता का? बिबट्या जवळ आल्यानंतर तुम्ही असं काय केलं त्यामुळे तुम्ही वाचले असाल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.